तुम्हाला आम्ही छोटा रुपयाने दाखवतो भाई. कसा आहेस मा? लय दिवसातून ब्लॉग मध्ये आले. अरे वा भाई, थँक्यू थँक्यू. सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी कालीन. युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे. तर चला गाईस, आता आपण ब्लॉग बनवायला सुरुवात करू. कारण की जुने ब्लॉग होते मी ते टाकत होतो आणि अजून एक ब्लॉग आहे जत्रेतला आहे, तो पण टाकून देतो. आणि आज आहे माझा मित्र सँडी म्हात्रे, याचा उद्या लग्न आहे, आज हळद आहे. आणि त्या दिवशी आलेला आमंत्रणाला त्याला बोललो भाई मी झोपल्या, काही घरी येऊ नको. व्हॉट्सअपला पत्रिका ती त्याने व्हॉट्सअपला पाठवली. साखरपुऱ्याला पण गेलेलो टिटवाल्याला मी. आणि तुम्हाला माहिती आहे माझं ऑपरेशन झाला. ठीक आहे, आता मी एकदम ओके आहे. बघूया आज जर नाचायला भेटला तर त्याच जोशामध्ये आपण नाचू. एकतर नाही नाचू, डॉक्टरने अजून 15 दिवस हालचाल करायला नाही सांगितली. तरी पण मला राहत नाही, तरी मी फिरतो, म्हणजे असं कुठे बिठे फिरतो. पण तुम्हाला अजूनपर्यंत नवीन ब्लॉग बघायला भेटला नसेल माझा एवढे दिवसाचा, पण आजचा माझा नवीन ब्लॉग आहे. तर माझा विचार चालू आहे का कंटिन्यू करू, पहिल्यासारखं कंटिन्यू करू. मी प्रयत्न करेन, कारण की भरपूर जण विचारतात का भाई तू ब्लॉग बनवत नाही, का शांत झालेस. आम्हाला तुझे ब्लॉग बघायला जाम आवडतात, मजा येते तुझे ब्लॉग बनवायला. पण काही पब्लिकला माहिती नाहीये का माझं ऑपरेशन झाले म्हणून. आणि डॉक्टरनी मला ऍडमिट करा थांबा. तर बघा तो खरा बोलतोय, मी खोटा बोलत असेल तर चला आपण चाललोय आता हल्दीमध्ये. मॅक येतो, मॅकला घेतो आणि निघतो हल्दीला. करू थोडीशी मजा. त्या दिवशी पण नितेशच्या वरातीला जाम नाचायचा होता. एक मन करत होता नाचू, एक मन करत होता नाही. पण वापस जर त्रास झाला तर अजून एक किडनीमध्ये पण आणि एक किडनीमध्ये पण, दोन्ही किडनीमध्ये 10.5 mm. पण आता ते गावठी औषध खाऊन काहीतरी इलाज करायचा, कारण की ऑपरेशन नको. कंबर एवढी बेकार दुखतं ना, अशी सूट असताना खतरनाक, लय बेकार बाबा, लय त्रास होतो, म्हणजे लय त्रास होतं. तर चला, पहिलेपासून तुम्ही मला सपोर्ट करत आलात ब्लॉगला, असंच सपोर्ट करत राहा आता पण. कारण की सध्या तर पब्लिक पर्यंत ब्लॉग पोहोचत नाही. भरपूर पब्लिक बोलते का सध्या तुझे ब्लॉग येत नाही, ब्लॉग दिसत नाही. तर मी पण तेच तुम्हाला एक मेसेज देणार का जर माझी ब्लॉगची जर नोटिफिकेशन तुम्हाला नाही आली तर तुम्ही सॅमी कालीन ऑफिशियल हा युट्यूब चॅनल सर्च करा. तुम्हाला नक्की आपले ब्लॉग बघायला भेटतील. मी आत्ता पण एक ब्लॉग टाकलाय, काल नव्हता टाकला, परवा दिवशी पण एक ब्लॉग टाकलाय. पण माझा विचार चालू आहे की कंटिन्यू करू. कंटिन्यू केल्याच्या नंतर मग आपला युट्यूब चॅनल परत पब्लिकच्या नजरेमध्ये येईल. तर चला, माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही असंच कंटिन्यू राहा. आणि हा लवकरच तुम्हाला आपला होमिंग सुद्धा नवीन बघायला भेटेलच. तर चला, बाय बाय. पुढची व्हिडिओ काय असेल ते तुम्हाला दाखवीनच. हल्दीमध्ये किंवा मॅकला घेऊ गाडीमध्ये ते नक्की दाखवणार आहे. का तो येरा रुपांश, आमची रुपालीला पण घ्यायची. रुपालीला पण आता मोसम गरम करतो रुपालीचा. दे दनादम फटके देता व्याजे. आता याला पहिल्यासारखं ब्लॉग बनवायला होता. एक गोष्ट तर विसरूनच गेलो सांगायची तुम्हाला मी. दरवर्षी साई भंडारा असतं आमची तशी घराच्या मागे, म्हणजे असं बोला की घराला चिटकूनच साईबाबांचा मंदिर. तो बघा बोलला साईबाबाचं मंदिर. आणि दरवर्षी मला साई भंडाऱ्याच्या दिवशी हालत असतं, दरवर्षी हालत असतं. आता मग तेच आज हालत म्हणून मगाशी सकाळी गेलो, साईबाबाच्या पाया पडलो, नारळ फोडला. मग मला चला आता काही जायला भेटणार नाही. कीर्तन चालू आहे, कीर्तन 9ला संपल. आणि मग त्याच्या नंतर मला मग पब्लिक जेवल्याच्या नंतर मग हल्दीला जायला टाइम होईल. 8:30 इथंच वाजलं. तर आता आम्ही निघतो हल्दीला जायला. तर चला असेच कंटिन्यू करा तुम्ही माझा ब्लॉग. चला गाईस, तर मॅक्स सुद्धा आलेला आहे. CNG पंपावर आलो आणि ते CNG भरले आपली गाडीमध्ये. कधी पण आपली गाडी फुलच असते. आणि तुम्हाला आम्ही छोटा रुपयाने दाखवतो भाई. कसा आहेस मा? लय दिवसातून ब्लॉग मध्ये आले. अरे वा भाई, थँक्यू थँक्यू. हा नक्की भेटेल ना भाई. अजून काही? अरे फॅन आहेस तू, मग तुझे याची तब्येत खराब होती, कसा वाटतं विचार ना जरा. मला वाटतं बरं झालं. तुला नाही त्याला. चल ये पकव्या. तर चला गाईस, मॅक भाई बी आली. यो जीनचा कपडा घालून निघायचा एकदम मस्त पैकी. आणि आम्हाला आता ट्रॅफिक खूप लागणार आहे. आता काय माहित किती लागेल ते आता बघूया आम्ही.
टाकल्या कुठे टाकल्या आम्ही आमचा वय झाला, आम्ही झालो डोकर झालो. जेव्हा लग्न बघू बाबा कोण असेल तर बाबा लगीन करा रूपांशी. माझा करीन ना मी, तुझा कर ना. हो ना, मी काय सांगता आम्हाला टेन्शन आहे, तुला हो ना आवरा टेन्शन आहे डोक्याला की काय सांगू. गाडीचा हप्ता कवा भरायचा, मोबाईलचा हप्ता कवा भरायचा. तुला घट्ट खायला तू खातस, आम्हाला टेन्शन आहे. आम्हाला टेन्शन आहे. असं झालंय की कवा कुठून कॅट लागते, कुठून मोठा ना कवा शेट होता. जेव्हा मोठा होशील ना, मोठा आमच्या सारखा मोठा होशील ना, तेव्हा तुला समजल की काय काय करायला लागतं, किती का या दुनियादारी समजलं की. आणि गाई सैमीन आमची जलमूट करा, विचारायला बरा नाही करत. तुम्ही बघायला या ना त्याला, तुमचा असं मित्र तो, आणि तुम्ही त्याला बघायला नाही. बरोबर, युट्यूब फॅमिली यायला पाहिजे बघायला. अक्षितानं आली, अजिंक्यनं आलं, तुझा मित्र असं. एक नंबर, एक नंबर बोलला भाई, एक नंबर. काय अरे ऋतिका शेलार, अरे काय फायदा, काय फायदा. आम्ही म्हणून आता कोणत्यावर लक्ष देत नाही. आपला टाइम चालू होणार आहे भाई गाईस, म्हणून कोणी येऊ कोणी न येऊ बघायला काही वाटत नाही आपल्याला. ते लोक बाहेर गेलेले, अक्षता आणि ते लोक जरा बाहेर गेलेले. थोडस तुम्हाला बाहेर त्यांचं घरान होते. अक्षता फोन करून विचारत भाई कसा वाटले, भाईला असं वाटलं ना तिला बघायला यावा म्हणून. हा दुसरी मला सांगते ना, मी बी आर्मीड होतो. अरे तू आर्मीड होती, मी तू माझ्या अगोदर 2-3 दिवस तू अगोदर होतीस, पहिली नाही बघायला. लक्षात ठेव तू, रुपांना बरोबर लक्षात आहे रे. हा भाई बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणून काही ना, पण बहिणीच येत ना सैमीला. त्याला असू दे आम्ही निघतो आता. आम्ही आता सोनारपाड्याला, आणि सोनारपाड्यावरून आम्हाला टाइम दाखवते. या साईडला बघू शकता तुम्ही, टोटल मिनिटं दाखवतात ते 37 मिनिटात पोहोचू आम्ही. तर चला निघतोय आम्ही आता. गणपती बाप्पा मोरया. कॉंग्रॅच्युलेशन भाई.
चला गाईच मी बोललो होतो की फक्त मुतखड्याचं ऑपरेशन होऊ दे, हल्दीमध्ये धमाल. सँडीची हालत ना ऑपरेशन झाल्यापासून अशी गाजवली ना, खतरनाक नातल्या खतरनाक. जुना सॅमी कलम पुन्हा एकदा जन्माला आला आता. तोच दरारा ना तीच दहशत घेऊन नाचल्या, खतरनाक एकदम. तर मग कसं काम होता माझा आजचा? एक नंबर जेपी नुसता पैसे उडवी, हो नुसता पैसे उडवी मेकअपचं. रुपान कसा नाचत होतो मम्मी? रुपान तुला बघून पळाला नाचता येईल, तो हारलाच. हारला तो हारला. मी जिंकताना जाऊ दे ना. पण आज का तो हारला? माझं म्हणणं जिंकायला पाहिजे होतं, आज मी तुझ्या बाजून होतो ना. माझा पाय दुखवतो म्हणून. अरे जा रे थापा रे. खोटा, खोटा, खोटा. त्याला काही जास्त बोलून पाहिजे फायदा ना, मला पण जायचं.